मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलच्या नवीन नियमानुसार सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असताना आणि ॲडमिशनचे फॉर्म भरत असताना अपार आयडी मॅन्डेटरी असणार आहे. सोबतच आधार आणि यूडीआयडी ज्यांना ॲप्लिकेबल आहे, ते डॉक्युमेंट सुद्धा सीईटीचं ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला सीईटी सेलने मॅन्डेटरी केलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हा अपार आयडी जो आहे, तो आपण आपल्या मोबाईलवरती स्वतः कसा काढू शकतो? जर तुमचा एज्युकेशनल गॅप असेल तर त्या केसमध्ये अपार आयडी कसा काढायचा, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात की अपार आयडी आपण मोबाईल वरती कसा काढायचा. मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन डिजी लॉकर सर्च करायचं आहे आणि डिजी लॉकरचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी प्ले स्टोअर ओपन करा, डिजी लॉकर सर्च करा आणि तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉलवरती क्लिक कराल त्यावेळेस डिजी लॉकर ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. आता या डिजी लॉकर ॲपमध्ये तुमच्या सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही स्टोअर करू शकता. इथे मग तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील, राशन कार्ड असेल, अशा सर्व डॉक्युमेंट तुम्ही या ॲपमध्ये फेच करू शकता आणि सेव्ह करू शकता. बहुतेक लोकांकडे डिजी लॉकरचं ऑलरेडी लॉग इन असणार आहे, पण काही लोकांकडे मे बी डिजी लॉकरचं लॉग इन नसू शकतं. आता डिजी लॉकर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला लँग्वेज सिलेक्शन करायला विचारतील, तर तुम्ही तुमची प्रेफर्ड लँग्वेज सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट किंवा स्किप करून लेट्स गो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजी लॉकरचा एक इंटरफेस समोर दिसेल. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आधार कार्ड, पॅन व्हेरिफिकेशन, कोविड वॅक्सिन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आयडेंटिटी डॉक्स, अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स इथे दिसतात. आता गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऍपला काही परमिशन्स द्याव्या लागतील. परमिशन दिल्यानंतर तुमचा जो आधारशी संलग्न असणारा नंबर असेल त्यावरती क्लिक करून पुढे तुम्ही जाऊ शकता. आता या स्टेजला ज्या लोकांचं डिजी लॉकरला लॉग इन नसेल अशांनी क्रिएट न्यू अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. इथे तुम्हाला आधारशी रजिस्टर असणारा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे. तुमचा आधार नंबर तिथे तुम्ही एंटर करू शकता आणि व्हेरीफाय वरती पुढे क्लिक करायचं आहे. पुढे आधार ओटीपी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओटीपी मिळेल. आता हा ओटीपी आल्यानंतर एकतर तुम्ही मॅन्युअली ओटीपी टाका किंवा ऑटो फेच करून हा ओटीपी इथे टाकला जाऊ शकतो. त्यानंतर एक 6 डिजिट सिक्युरिटी पिन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो कुठलाही नंबर असू शकतो. ज्यावेळेस तुम्ही परत इथे लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला हा पिन विचारला जाईल. आता इथे तुम्ही पाहू शकता तुमचा फोटो समोर आला असेल, आधार कार्ड तुमचं समोर दिसत असेल. आता पुढे सर्च वरती खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च फॉर डॉक्युमेंट मध्ये अपार सर्च करायचंय. अपार सर्च केल्यानंतर अपार आयडी तुम्हाला इथे दिसेल. इथे तुमचं नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर इथे दिसणार आहे. पुढे आयडेंटिटी व्हॅल्यू, आयडेंटिटी टाईप आणि सिलेक्ट ऍडमिशन इयर येते. तर इथे तुम्ही तुमचा करंट रोल नंबर टाकू शकता. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर असे जे ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऍडमिशन इयर सिलेक्ट करायचंय आणि पुढे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव या लिस्टमधून सर्च करायचं आहे. सर्चसाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलाय. इथे तुमच्या कॉलेजच्या सुरुवातीचे तुम्ही जर काही अक्षरं टाकली तर तुम्हाला इथे तुमचं कॉलेज पण सिलेक्ट होईल आणि पुढे मग तुम्हाला गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करून तुमचा अपार आयडी जनरेट होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कॉलेजमध्ये करंटली नसाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन बरेचसे दिवस झाले असतील, मध्ये गॅप असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचा अपार आयडी कसा काढायचा हे आपण पाहूयात. तर यासाठी तुम्हाला तुमचा जो पीआरएन नंबर आहे, तुमच्या मार्कशीट वरती एक पीआरएन नंबर असतो, तो नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागतो. तर त्यासाठी तुमचं जे फायनल इयरचं मार्कशीट आहे ते घ्या आणि त्याच्यावरती असणारा पीआरएन नंबर तुम्ही सिलेक्ट करा. इथे मग सिलेक्ट आयडेंटिटी टाईप मध्ये तुम्हाला
रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करायचे. रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो रिझल्टवरती असणारा PRN नंबर आहे, तो तुम्हाला इथे आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये एंटर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचा PRN नंबर इथे एंटर कराल, त्यावेळेस तुम्हाला पुढचा ऑप्शन असणार आहे. ॲडमिशन इयर म्हणजे तुमच्या रिझल्टवरचं ॲक्चुअल इयर तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर सिलेक्ट आय एम स्टुडंट ॲट, तर इथे तुम्ही तुमची युनिव्हर्सिटी एंटर करू शकता किंवा जर कॉलेजचं नाव या लिस्टमध्ये अवेलेबल असेल तर कॉलेजचं नाव सुद्धा तुम्ही एंटर करू शकता. त्यानंतर गेट डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर फेचिंग डॉक्युमेंट असं येईल आणि तुमचं जे अपायर ID आहे ते इथे जनरेट होईल. आता इथे आपण पाहू शकतो इथे अपार ID एक नवीन एंट्री खाली दिसते आणि याच्यामध्ये माझं अपार ID आता जनरेट झालेलं आहे. तर अपार ID वरती तुम्हाला एक 12 अंकी नंबर दिसेल. तो जो नंबर आहे तो तुमचा अपार ID असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच डिजिलॉकरच्या माध्यमातून स्वतःचा अपार ID जनरेट करू शकता आणि हाच अपार ID तुम्हाला CET रजिस्ट्रेशनच्या वेळेस आणि कॅप राऊंडच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस सुद्धा यूज करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवरतीच अपार ID काढू शकतो. जरी आपला एज्युकेशन गॅप असला तरीही कुठल्याही प्रकारची अडचण हा अपार ID काढण्यामध्ये आपल्याला येत नाही. या सेम स्टेप्स तुम्ही फॉलो करून तुमचाही अपार ID आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून CETचं रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र B.Ed CET आणि ELCTची जी लाईव्ह बॅच आहे ती 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.